नमस्कार मित्रांनो, सक्सेसफुल फ्युचर बिगिन्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, 2025मध्ये महाराष्ट्र सरकारने RTE राईट टू एज्युकेशन कायद्यामध्ये जे बदल केले आहे ते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. चला तर मित्रांनो, कुठलाही उशीर न लावता व्हिडिओला सुरुवात करूया. नंबर 1 वर आहे, महाराष्ट्र सरकारने हे बदल शिक्षण क्षेत्रात सुधारणा करण्याच्या उद्देशाने केले आहे. याचा फायदा विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणे आणि शालेय जीवनात समान संधी मिळणे हे आहे. यामध्ये 25% जागा आरक्षित. मित्रांनो, RTE राईट टू एज्युकेशन या कायद्याअंतर्गत महाराष्ट्रातील खाजगी शाळांमध्ये गरीब मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी 25% जागा आरक्षित होत्या. याचे प्रमाण वाढवण्याकरिता महाराष्ट्र सरकारने या खाजगी शाळांना काही सूचना दिल्या आहे, काही उपाययोजना त्यांना सुचवल्या आहे. याचा फायदा गुणवत्तापूर्ण विद्यार्थ्यांना आणि कमी सामाजिक आर्थिक परिस्थिती असलेल्या विद्यार्थ्यांना होऊ शकतो. नंबर 2, शिक्षकांची गुणवत्ता आणि प्रशिक्षणावर लक्ष केंद्रित करणे. मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने शिक्षकांची गुणवत्ता सुधारावी म्हणून कठोर नियम लावले आहे. शाळेने शिक्षकांची गुणवत्ता वाढवावी, त्याच्या व्यावसायिक कौशल्यात वाढ व्हावी म्हणून सरकारने विविध कार्यशाळा, शिबिर आणि ऑनलाईन कोर्स उपलब्ध करून दिले आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्वक आणि चांगले शिक्षण मिळू शकेल. नंबर 3 वर आहे, विद्यार्थी आता ऑनलाईन ॲडमिशन करू शकते. पहिले ऑफलाईन ॲडमिशन केले जात होते, पण आता विद्यार्थी ज्या शाळेत त्याला ॲडमिशन करायची आहे तिथे ऑनलाईन ॲडमिशन करू शकते. यामुळे विद्यार्थ्यांना व्यवस्थित ॲडमिशन करायची प्रोसेस आणि विद्यार्थ्यांच्या पालकांना पण नेट कॅफेवर वगैरे जाऊन ऑनलाईन ॲडमिशन ते करू शकते. तर पुढचं आहे, शाळेंना मान्यता देण्याचा एक महत्त्वाचा भाग आहे राईट टू एज्युकेशनमध्ये. तर शाळेची जेव्हा व्यवस्थित गुणवत्ता बघितली जाते आणि योग्य इन्फ्रास्ट्रक्चर, हे सगळी व्यवस्था, शिक्षण, चांगलं शिक्षण, तिची व्यवस्था बघून ती गुणवत्ता असली तर शाळेला मान्यता मिळू शकते. असं या काही नियम त्यांनी राईट टू एज्युकेशन याच्यात बदल केले असेल, म्हणजे केले आहे मित्रांनो. आणि योग्य इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे तेव्हाच शाळेला मान्यता मिळू शकते. पुढचं आहे मित्रांनो, विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक आणि आर्थिक भेदभाव नसावा म्हणून महाराष्ट्र सरकारने कायद्यामध्ये बदल केले आहेत. विद्यार्थ्यांमध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव नसावा म्हणून सगळ्यांना समान संधी, समान शिक्षण मिळावं म्हणून ह्या कायद्यामध्ये बदल करण्यात आले आहेत. शेवटचा आहे, खाजगी शाळेमध्ये गरीब विद्यार्थ्यांना, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना कमी पैशात प्रवेश दिला गेला पाहिजे असं शासनाने म्हटलं आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये कळवा. लाईक करा, शेअर करा मित्रांना आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे, धन्यवाद. भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ थोडा स्लो झाला असेल तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.